भावांनो आता उठलो ना, आता करेक्ट टाइम झालेला आहे 8:30 वाजले ना भावांनो. कारण की आज जिमला सुटतो आपण चाललो होतो नाना एक पार्कला रनिंग करायला. भावांनो येतील ना माझ्यासोबत. चला काय सुटला तर भाव तुमचा. गुड मॉर्निंग भिवंडी. चला मी इथे आदर्श पार्कला रनिंग करायला आतमध्ये चाललोय त्या ग्राउंडमध्ये. एंट्री मारलेली आतमध्ये चाललोय. वॉकिंग करतो थोडा वेळ. थोडं वेळ चाललो आपण. हाँ 15 मिनट बोले तो जाने का नहीं तो सीधा कर दे। अरे कुठल्या चॅनलला अपलोड करणार आहे? यूट्यूब चॅनल. युट्यूब चॅनलला. अरे वा, टाकायचं ना आम्हाला. तुला लेअरला घेऊन मानतो जे लेअरला घेऊन तुझी सर्वजण चाललं आलेत, काही जण बसले. हा पण चालतो भावा. इथं टर्फ आहे भावा. इकडे बॅडमिंटन केला आतमध्ये पण जाता येत नाही आपल्याला. ते मी आता थोडा वेळ रनिंग करा. एक रनिंग करू, 2 चालले की निघून झोपू. जास्त वेळ नाही, एक्सरसाइज करू. Windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 put the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. आता आले मी घरी, कारण की एक्सरसाइज वगैरे सर्व झालं आहे माझं व्यवस्थितपणे. आता मी घरी जाऊन आराम करून फ्रेश भेटून तुम्हाला नंतरच्या ब्लॉगला भेटायचं. पण नंतरच्या ब्लॉगच्या टायमाला माझा 1च्या टायमाला भेटतो बाबांनो. तर कशाला येता कशाला येतात रे? येणारच आहे. चला काही गुड आफ्टरनून भावांनो. आता वाजले करेक्टिंग, कारण की मी झोपलो होतो ना, केला आराम. तुम्ही बघू शकता घराचा टाइम केवढा झालाय भावांनो. एवढं लेट उठलो कारण की जसं एक्सरसाइज करून आलो थोडं. अरे झोपलो, गाणं ऐकत मस्त पुऱ्या जमान्याचे गाणं ऐकलं, आनंद झोप घेतली ना. आता वाजले करेक्ट 3 वाजतील. मग आता जेवता मग 4 वाजता जाऊ आपण बाहेर, कारण की पक्का ऊन आहे. या उन्हान काला बिला तर जेवण आहे डाळ भात आणि डाळ बॉटलांचा कोण नाही कोणचा ढिंकडीन टाकू. आणि हा आहे चिकन बकऱ्याचा, स्पेशल चिकन. भावानं मला जाम आवडतो बकऱ्याचा चिकन. डाळ भात कोण नाही, लोणचं नाही, बकऱ्याचं चिकन ढंग. चला खाऊया. भावांनो व्हिडिओ दाखवल खाताना, पण मला किती पण खायला दिला ना, मला एक गोष्टीची कमी आहे. कसली सांगू भाऊ, तारक मेहता का उलटा चष्मा बघल्याशिवाय मला जेवण जात नाही. जन्मापासून कधी मला तिथे शूटिंग करायला भेटेल काम माहीत. मी खायला बसलो त्यात लावतात तारक मेहता का उलटा चष्मा. चाललो बाहेर पेट्रोल भरायला, कारण की पेट्रोल कमी आहे माझ्या गाडीचं. त्यानिमित्ताने पेट्रोल कमी आहे तर मला जायला लागेल पेट्रोल भरायला. आता चावी घेतो, मस्त गाणं ऐकत जायचं. गाडीला चावी लावतो पहिले. किती कम आहे बघू शकता तुम्ही. मध्ये ना माझ्या गाडीचा पेट्रोल संपला ना, झाला माझे एकदम जे करप वांदे. आता करायचं काय, मी गेलो पेट्रोल पंपावर.
लागली होती पण त्याला मग गेलो ज्यूस प्यायला आणि ज्यूस प्यायला गेलो होतो टिळक चौकाच्या समोरच पृथ्वी ज्यूस सेंटर आहे, वेगळंच नाव दिलं पृथ्वी, काय नाव खतरनाक आहे पृथ्वी ज्यूस सेंटरचे. इथे गेलं ना ऑर्डर केला कलिंगड ज्यूस, तर घेतलं कलिंगड ज्यूस पितो. कलिंगड वरतीला खाल्लं होतं, खाल्ला आणि पक्का ज्यूस पिला. यो ज्यूस झकास लागत होता कलिंगड भावा, कलिंगड ज्यूस खतरनाक लागला. मग घेतला पिताना दाखवला काय पक्का भारी होता कलिंगड ज्यूस. आता कलिंगड ज्यूस कुठंच नाही भेटायचा. पृथ्वी ज्यूस सेंटरचे खूप चांगला ज्यूस आहे. भावानं आता आला घरी आणि बरोबर कशी क्रिकेट खेळत बसले, या टायमाला पण क्रिकेट खेळते. तुम्ही बघू शकता ती गाडी लावली त्याने क्रिकेट खेळला तर चालूच आहे पोरांचा. तिकडं बघा आता 6 मारला आणि तिकडं तर क्रिकेट खेळला तर चालू केलं आहे अजून. तिकडं पण क्रिकेट खेळतात बघा. तिकडे घराचं नवीन काम चालू आहे. ही गाडी आणि इथं बघा आमचं घर. मार एक बॉल 6 चौका. गाईज आमच्या सारंग भोईर ब्लॉग्स यांना सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर शेअर पण करा ही व्हिडिओ. आता केले कांदा पोहे केल्यात बघू कसे. हे बघा कांदा पोहे, कांद्याचा पोहे मला जाम आवडते. कांदा पोहे जाम, मी लहानापासून खात आलो आहे कांदा पोहे. एवढं आवडतं ना कांदा पोहे तर मला काय सांगू बाबांना. मनापासून खातो कांदा पोहे. मला कांदा पोहे किती पण द्यायला तुम्हाला तो भरून खाईल मी, फक्त आपले घरचे. लिंबू कसा पिलतो बघा, पिल्लात ना लिंबू. आता चाललो कांदा पोहे खायला. हे बघा कांदा पोहे मला जाम आवडते खायला. एक नंबर, काय बोलू शकत नाही. मी पण करेक्ट आला आत्ता आत्ता टाईम झाला आहे माझा चहा प्यायचा. मला जाम आवडते बिस्किटापासून. बॉर्बन बिस्किट मला जाम आवडत होतं, मी लहानापासून खात आलो आहे पण तरी पण टेस्ट जात नाही. बॉर्बनशिवाय बॉर्बन नाही. बॉर्बन आणि गुड्डे बिस्किट पण मला जाम आवडतो, खातो. आता करेक्ट टाईम झालेला आहे 8:30. मला आला कॉल शेटचा, लक्की शेटने काहीतरी बोलवलं जायचं फिरायला काहीतरी एका ठिकाणी. मग जाऊया आपण ना. आता नाश्ता बिष्टा झाला आहे, तयारी करून मस्त रेलीच आहे ना. आपण उठलोच कितीला 4ला. मग चला काय जाऊ. घेतले माझे 2 साहित्य, हे नसले तर माझ्या जीवाला जीव नाहीत. चालू झाली बघ डायरेक्ट व्लॉगिंग. सारंग शो डेंजर आहे का. तर गाईज आता आलो घरी आहे ना. असा भयानक पाऊस पडणार आहे, थोडा वाटतो तापमान तुम्ही बघू शकता. कारण की जसं मी गाडी चालवत होतो त्या निमित्ताने माझ्या अंगावर थोडं पाऊस पडत होता. पाऊस पडेल बहुतेक, कारण की अंदाज लावू शकतो करेक्ट पाऊस पडेल. चला गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला. चला गाईज बाय, गुड नाईट माझे सबस्क्रायबर. आम्ही जेवण केलं आहे सुकट भाकर. भाई याची बातच आली जेवणाची. कॉम्बिनेशन कुठल्या गोष्टीला आवडू शकत नाही. जवला आणि भाकर माझं आवडतं जेवण आहे भावांनो. मी लहानापासून खातवलं आहे. ही जी चव आहे कुठंच नाही भाई, मी तुम्हाला सांगतो. सुकट आणि भाकर. तर गाईज आता मी जेवण वगैरे झालेलं आहे ना. आता मी चाललो आंघोळ करायला, कारण की खूपच गरमी भाऊन. एवढी गरमी आहे, भयानक गरमी. बाहेर निघतं पण रात्रीचे पण गरमी एवढे भयानक आहे. त्यानिमित्तानं आंघोळ करून व्यवस्थितपणे झोप लागते. खतरनाक गरमी आहे अरे 5 मिनटं पण राहू शकत नाही गरमीमध्ये. भयानक काय खतरनाक गरमी. असा पूर्णपणे होतो माणूस येडा होऊन जातो गरमीमध्ये. रात्रीचं झोपायला जाम वाजतं. गरम नुसता येऊन गरम. आता आंघोळ केली ना थंडा वाटतो भाई मला एकदम. चला आता जाऊ आपण आंघोळ करू. गाईज
तर आता जेवण वगैरे झालं ना, आजचं जेवण जामच भारी होतं, सुकड आणि भाकर. चला काय बाय.